आज मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आज तुम्ही बघताय वेगाचा शेवट सर्जाची मालक पैलवान अभिजित भैया पवार आपल्यासोबत आहेत. नमस्कार भैया, काय सांगाल आज नक्की काय झालं? सर्जा सुटून गेलेला सगळीकडे चर्चा आहे मैदानामध्ये. सीमेला न्यायला चाललो होतो. ते शंभूल त्याला लय धरलेलं आवडत नाही. ते शंभूला आम्ही सोड म्हणतो तर त्याने आवडून धरला. शंभूला तोडवले, इथं लागले त्याला एक 11 टाके पडले शंभूला. तो पण पडून गेलता, त्याला पण थोडंसं खर्च तोंडाला मार. कशामुळे नक्की एवढं सर्जा नाही काय असं कधीच करत नाही, अचानकच पहिलीच वेळ एवढं करायचं. नक्की कुठं सापडला तुम्ही? ते इथं 1 किलोमीटरवर बांगला एक गोटा सापडला नांदूर. म्हणजे मैदानासमोरचे जे रस्ता आहे तिथून डांबरी रस्त्याने पुढे आता तब्येत वगैरे कशी आहे? नाही बरोबर आहे, शंभूची पण आहे, आणलंय त्याला दवाखान्यात ना. आता त्याला पण थांब आज म्हणजे कसली त्याची मानसिकता नव्हती. सेमीला गेल्यानंतर मानसिकताच नव्हती. सेमीला पण चांगला पळ दाखवला, पण तो निकाल रेषेच्या थोडक्यात थोडंसं लॉबी झाली गाडी. ते पळून गेला तरी तो काय आम्हाला माहिती आहे किती पळून 2 किलोमीटर कड लागली होती त्यामुळं काय. आणि सर्जा कडच येते. काय सांगाल आजचं नियोजन कसं काय झालं होतं? नाही नियोजन आमचं बरेच दिवस झालं चाललं होतं, कारण बरेच आधी पण पडली कंटिन्यू गाडी गुलालातच येते. पिस्टनची सर्जाची दोघांची गाडी चांगली पडते. म्हणजे जो माझ्याकडे पहिला आल्यापासून 4थी-5वी वेळा गाडी पळायची. आधी सगळीकडे कंटिन्यू गुलालातच येते. आज सर्जाने खरं तर म्हणजे तुम्ही घेतल्यापासून तुम्ही पहिल्यांदा बघितला पळला होता तो कधी धक्का लावत नव्हता म्हणजे कोणाला असं ते शंभूचं बी चुकलं थोडं, त्याला सोडा आम्ही ओरडतोय पण त्यांनी सोडला नाही. त्याला सोडला असता तर ते निघून जातो, तो काय करत नाही. त्याला पण उडी मारायची होती, ती नेमकं शंभू पडला आणि त्याची उडी बसायची. त्याला ना तुम्ही गाडी घेऊन गेला नाही तो आलाच नसता असा. नसता आला. आम्हाला म्हणजे परत तिथनं गेला असता. भैया ती मध्यंतरी आता परवा कमेंट व्हायरल झालेली त्याविषयी काय सांगाल? म्हणजे काय नाही नाही आपलं काय विकायचा विषय नाहीये. तुम्ही केला असेल मी बोललो मोर्यांना. आता मला बी ते फोन आलते, मी बोललो त्यांना पण आता काय माणसं काय म्हणजे चुकीचे सर्व ते तर्क वितर्क आहे. या कुठल्या गोष्टीनं म्हणजे असं मानसिक धक्का बसतो का? म्हणजे थोडक्यात काय आता की आपलं चांगलं चाललं असतं पण कोण ना कोणतरी मध्ये काहीतरी वाईट करतं असं, त्यावेळी कुठे ना कुठेतरी आपल्याला पण वाटतं की बाबा हे काय विषय करतात, कोण असतं काय माहित नाही. आता कसं आहे म्हणजे माझंच नाही, प्रत्येक गोरगरीबातल्या गाड्या मालकाचं असं बोलणं म्हणजे मी सुद्धा आज एखाद्याचा 50,000 नोंदी असू द्या त्याला बोलणं माझी अवकात नाही. ती त्या दारात मी त्याच्याबद्दल बोलणं माझी अवकात नाही तेवढी मोठी. ते ज्याने कमेंट टाकली त्याला बी तेवढी अक्कल पाहिजे होती की आपण हे कमेंट टाकावी कशी. ह्या गोष्टीसाठी मला राग आला. म्हणजे माझ्या सर्जाला बोललं म्हणून नाही, आज गोरगरीबातल्या नंदीला सुद्धा कोणी म्हणजे त्याची किंमत किती का असत ते त्याला प्यार असतो, त्याच्या दारात तिची लक्ष्मी असते, तशी सर्जा माझ्या दारात म्हणजे मला थोडंसं माझ्या भावना दुखावणार, मला राग येणार, ह्या गोष्टी साहजिक. भैया सर्जाला आत्ता बरं होतं, जवळपास 15 ते 20 मिनिटं सर्व टीम प्रयत्न करत होते. शेवटी नाना आलेले. काय सांगाल? एकदम व्यवस्थितरित्या गाडीत बसला. त्याच्या एकदा डोक्यात बसलं का नाही मग ते अवघड विषय असतात सगळे. मग ती त्याला पिकअपच लागते, करूच लागतात. बरं नाना इथं आले होते, ते नानांनी चढवला त्याला वर. नानांचं त्याचं लय जवळचं शांतच बसलाय. गावावर ठेवलंय नानांना लगेच ऐकतो म्हणजे वर चढणार. भैया 1 आठवडा राहिला पेडगावच्या मैदानाला, कशा पद्धतीने तयारी असणार आहे? नियोजन झालंय का? चांगलीच आहे आपली. आता शेवट नशीब आणि परमेश्वर. सर्जा सलग 2 दिवस पळणार आहे काय? ओपनलाच पळणार? नाही तसं नाही काय सांगा, 2 दिवस पळेल किंवा 1 दिवस पळेल. म्हणजे आदतला आणि ओपनला सुद्धा पळू शकतो. बरं चालेल भैया, शुभेच्छा तुम्हाला. आणि सर्जा पेडगावला तुम्हाला 100% गुलाल ही जी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.